हा मानणार आहे पुढे काय मानणार आहे नाव काय तुझं? सुदर्शन. किती वेळ तू? 12. घरी काय काय आहे? शेती किती आहे? 4-5 एकर. आई वडील आहेत किंवा नाही बोल ना आहेत ना. भाऊ किती तुम्ही? एक भाऊ एक बहीण. विषय असा आहे, आतापर्यंत तू शिकत आला, सगळ्या गोष्टी करीत आलास, मान्य आहे. शेतामध्ये काम करीत आला, आईची संगतीला राहून तू भरपूर काम केलं, शेतीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या, आतापर्यंत सगळं सुख समाधी सगळं व्यवस्थित चाललं होतं. खरं आहे का खोटं आहे? आणि काही गोष्टी तुला अडचणी पण आल्या. कधीपासून 10वी झाल्याच्या नंतर तुला काही गोष्टी अडचणी आल्यात का? हा मध्ये मागं तुला पैसे खर्चायला नव्हते, आता पैसा भरपूर येतो जातो, पण तुला असं वाटतंय काय करू काय नाही. बरोबर? याव करू का ट्याव करू असं होतंय. बरोबर ना? सांग, जी मुलीला तू पाहतोस, मी आता बोलणारा खुला माणूस आहे, मागं काय बघत नाही. ज्या मुली तू पाहतो ती मुली पण तुला पाहते, तुला पण धाडीच होत नाही. खरे खोटे? हा ही हिला पटू काय तिला पटू, तिला पटू हिला पटू, मित्रांनी पटले पण तुला काय हाती काही नाही आलं. खरे का खोटे? याच्यासाठी मार खाईन, त्यासाठी दुनिया करेन, पण तुझ्यासाठी कोणी काही नाही केलं. खरे खोटे? दुसऱ्याचं मस्त झेलून धरलं, पण तुझ्यासाठी कोणी काय हात खाली पालता धरला, पण हात कसा तो झेलून धरण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही. खरंय का खोटं? शेतामध्ये भरपूर काम केलं, उत्पन्न भरपूर आई वडिलांनी आणि तू पण भरपूर कमीलं. सांग, पण कधी तू खालीपणा घेतला नाही, ज्याने त्या गोष्टीमध्ये तू पुढे रिक्स मध्ये काम करतो. खरंय का खोटं? काही गोष्टीमुळे असं होतं का तुला भरपूर टेन्शन येतं, घरच्या दारच्यामुळे टेन्शन येतं का नाही? कधी कधी चिडचिड होते, राग येतो, टेन्शन येतं, पण कधी कधी वाटतं जावं या गोष्टी सोडून द्यावा. खरंय का खोटं? तू कशात काय सांगते का? तुला काही विचारलं काय? तो सांगतो, पण सांगतो तुम्ही. शिक्षणाकडे भरपूर लक्ष केलं, अभ्यास करतो, दुनिया करतो, सगळं करतो, पण दिशा इकडे भूल होऊन जाते. खरंय का खोटं? दिशा एकीकडे जाते का? अभ्यास करू, हे करू, ते करू, पण दिशा एकीकडे जाते. सांग, आतापर्यंत तुला ज्या गोष्टी करायच्यात, आतापर्यंत ज्या गोष्टी करायच्यात त्यात भरपूर यश आलंय आणि यश येत राहिलंय. त्यामुळे तू काय मागं हापकत नाहीस, कोणाला घाबरत नाहीस, कोणाला जिथं जाशील तिथं बोट ठेवते पाणी काढशील असा माणूस तू. 100%. अरे आपण पाय मागे बोट ठेवून पाणी काढू शकतो एवढा माणूस डेंजर आहे. बरोबर आहे. मला काय गोष्टी पाय मारली पायानेच पाणी काढलं म्हणून थोडं हातानेच काढणार. बरोबर? हा काही गोष्टी अशा आहेत, काही तुला वेगळं, काही तुझ्यावर होऊन काही गोष्टी येणार, अपघात येणार, कुठं काही होणार, पण त्या गोष्टीला मागे फिरू नको, ते सगळं चांगलं होणार. आतापर्यंत तू बजरंग बलीसाठी खूप प्रयत्न केले, ते देवाची सेवा करतो, अजून पण सेवा करतो, कधी पण चांगलंच होणार. बस एवढं गोष्टी सांगतो. तो एक आता भविष्य काय सांगतो? काय सांगू तुला? शाळेबद्दल सांगू का मुलाप्रमाणे? पुढं काय नाही पाहत काय नाही या सगळं तुला भविष्यात जर सांगायची जर पाळी आली, तुला एक सांगतो, हे पोरग आहे, पोराला कसं असतं ते म्हणतात ना, उगलंय त्याला काहीच नाही, कामाची अक्कल नसते, कायची अक्कल नसते, काहीच नसतं. थोडक्यात सांगतो, जे माणूस 30 वर्षाच्या पुढला असला त्याचं भविष्य सांगायची पद्धत कशी करायची तुला पण सांगतो. कशी करायची ही बघ, तुझ्या हाताला कातर आहे. आतापर्यंत भरपूर पैसा आला, हाती काही टिकत नाही, आलेला पैसा म्हणजे कसं आहे, आला पैसा टिकत नाही, भरपूर पैसा काय मिळाला पण तो कधी आता टिकला नाही. आता कोणी असू दे, माझ्याकडे किती पैसा आला, मला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घ्यावाच लागतात ना. आहे भरपूर पैसा आला पण हात टिकला नाही, तू दुसऱ्या करता मस्त केलं पण तुझ्यासाठी दुसरे कोणी काही केलं नाही. खरं आहे, प्रत्येकाच्या
गोष्टीच ना, दुसऱ्यासाठी कोणी पण काही करतो, स्वतः करता कोणी काही करीतच नाही. खरं आहे. हा, तू दुसऱ्यासाठी केलं, तुझ्यासाठी कोणी केलं नाही. ते भावकी भावून तुझ्यावर जातात, सगळं जाणार. तो प्रगत झाल्यावर जाणार. बरोबर. रिअल कंडिशन आहे. काय खरं आहे. ह्या एक कॉमन गोष्टी असतात सोबत घडतात, ते आपण सांगतो दुसऱ्याला असं फसवतात. हा, आता मी सांगणार, तू आतापर्यंत खूप मुली तुझ्या मागे पळाल्या, तू तुझ्या मागे पळाला, पण बघ तुझं आता प्रेम गोष्ट होणार आहे. क्यूट आहे ना. प्रेम गोष्ट होणार. प्रेमाचं लग्न पडलं ना, लग्न सुद्धा होऊ शकतं. बघ तुला प्रेमाची करायची का नातेवाईकाची करायची. बरोबर. पण तीसाठी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करते, तू पण तिसाठी खूप प्रेम करणार. ह्या गोष्टी तुझ्या सहज होणार आणि तू भरपूर तुझ्या आल्या जीवनात भरपूर पैसा कमिणार. मग काय नाही बाळा, दुसऱ्याकरता किती केलं तर हाती काही येत नाही. आपल्यासाठी कर, तुझ्या चांगलं होणार. तुझ्यासाठी कर, तुझा पैसा मागं पाडणार. खरं आहे. दुसऱ्यासाठी केलं काय मागं पडणार आहे कोणी आपल्याला. आपल्यासाठी केलं तर मागं पैसा पडणार. अंगात चिकटी तुझ्या सगळे गुण येतं, संपन्न आहे. प्रत्येकाच्या अंगात गुणच असते, संपन्न असतो. खरं आहे का खोटे. हा, तुझ्या अंगात सगळे गुण आहेत, संपन्न आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टीचा. मग काय नाही, काही काही साठी तुझा विचार करतो, तो मन तो रागीट चार आहे तुझा, तुला रागले झटक्यास येतो. खरं का खोटे. प्रत्येकाला राग येतो, झटक्यास येतो. खरं आहे. हा, आईचा त्यांचा तुझ्यातलं जीव. आता आईचा पंचा जे पुढे असलं, सडका असं मडका असं, हा, आता एक वेळेला सडक आहे म्हणजे जीव आहे ना आईच्या मापाचा. गोष्ट कशाचा कॉमन असतं. आता कॉमन गोष्टी सांगू. तुझ्या जीवनात भरपूर पैसा येणार, तर आता काही संकट येतील, पण काय नाही, तू देवाची सेवा कर. मग तो देव कोणता असू, तुझं टिपका टिळा बिळा लावित असला तर बजरंगबली, बिघडला तर बजरंगबली सेवा कर. लग्न झालं महादेव सेवा कर. मी सांगणार ना तुला. खरं का पुढे. बघ तुझ्यासाठी जे देव आई आणि तुझ्या तू आसराच्या त्यांच्या नवसाचाच बघ. आता प्रत्येकाच्या आसरा असतात. आईने नवस केलेले असतात, मला होनी पूर्व मी सवास नाही काय होईल काय नाही. त्या देवा तू जाय, नारळ फोड, तो चांगलं सुखात होईल. बघ तुझ्या बांधाच्याकडे एक मसुबा आहे, जातो शेकतो पण हात जोडीत नाहीस. हा, मग ते जाय, हात जोड, पायपट दर्शन कर, नाळ गेल्यावर फोड, फक्त सळ सुरत होईल. आणि शेतामध्ये कधी तुझ्या आई शेतामध्ये यंदा जशी तुझा नफा कमी झालाय. खरंय का खोटं आहे. काही गोष्टी तोट्यात आल्या, पण काही नाही, तुमचं असं झालंय, सांगा कोणाला विसरा बोला कोणाला, त्यामुळे तुम्ही शांत येतं. खरंय का खोटं आहे. वसुबाला नाळ फोड आणि दुसरं सुरत होईल. खरंय का खोटं आहे. हा, घरच्या काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरुद्ध होत्या आणि विरुद्ध चालल्या. खऱ्या खोट्या त्या गोष्टी जर तुला संतुल जर आणायचं म्हणलं तर काही गोष्टी तुला बंद करावं लागतात आणि काही गोष्टी चालू ठेवावं लागतात. त्यांच्या काही गोष्टी डायरेक्ट बंद करून टाक, तू कधी पण तेच व्यवस्थित होणार. मी बोलतोय म्हणजे मी काय शेड म्हणून नाही सांगत, तू जे येते मला ध्यानात माहिती सांगा. तुझ्या बघ काही गोष्टी अशा वाईट गोष्टी जातात, पुढे इकडे जातात तिकडे जातात, त्या गोष्टी बंद कर. तू तो चांगलं सुरत होईल. टेन्शन का तुला येणार नाही, त्यांना पण होणार नाही आणि त्याचं कधी पण चांगलं होणार नाही. ज्यावेळेस तू त्यांचं जर हे केलं सगळं व्यवस्थित होणार. बघ तुझं घरदार सगळं आई वडील सगळं शांतमध्ये राहतात, तू पण शांतमध्ये जगतोस. ही गोष्ट ध्यानात राहू दे. आणि परपंचा जर तुला एखादा तू मोठा आहेस त्यामुळे सांगतोय मी तुला, तर घरावर सगळं लक्ष तो नियंत्रण पाहिजे, तर व्यवस्थित होणार. आणि तुझ्या डोक्याने जर चाललं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. वडिलांना आईला त्यांना काही गोष्टी कळत नसतात, त्या तुलाच कळतात. त्या गोष्टी तू परफेक्ट होणार संसारात, त्याच्यात सगळं व्यवस्थित होणार. आणि तू आज वय किती आहे? 17. तो राईट विषयीच्या लग्न होणार. आपला शब्द आहे. प्रत्येकाला इच्छा असते आपलं लग्न व्हावं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आता काय सगळं तू काय शेवटचा एक मला मित्रांनो तुम्ही पाहू शकता, सगळे ज्योतिषी खरे नसतात आणि सगळे ज्योतिषी खोटे पण नसतात. पण हे अशा काही कॉमन गोष्टी सांगून लोक आपल्याला फसवतात. तर तुम्ही सतर्क करा आणि तुम्ही कधी फसवू नका. संधी द्यायचा होता. हा संधी द्यायचा होता आमच्या गुरुला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. गोष्ट सांगू तू. आणि तू जर नाही मानला तुला इथंच होणार मी एवढं. सांगा बाबा. मागचं सांगू का पुढचं सांगू? मागच्या पुढचं सगळं सांगू ना. मागचं सांगा, पुढचं सांगा. पण तुझ्या हात ते की बाजू चल हात बघत नाही, हात नाही बघत काय नाही. तुम्ही तोंड बघून तुम्हाला काही गोष्टी विचारणार, त्याच्या गोष्टी सांगणार. पटलं थांबत नाही, पटलं नाही मग. हा ठीक आहे बाबा. तुझं नाव काय बाळा? ज्ञानेश्वर. पूर्ण नाव सांग.
ज्ञानेश्वर भातखंडे बाबा. आई वडील हा एक ना तुम्ही किती एकटाच. बहीण भाऊ हा एक बहीण. बघ आतापर्यंत तुझं मी काही असं ते थोडक्यात सांगतो. पटलं थांबण नाही पटलं तर नाही. हो बाबा. किती झालं शिक्षण तर? माझं 17वी आहे सध्या. 17वीला आहेस? सांग बरं 17वी पर्यंत 10वी पर्यंत तुला मागचं काय आठवतं का? एन्जॉय मध्ये केलं का नाही तुझ्या 10वी पर्यंत? आणि 10वीच्या नंतर तुझ्या जर वादळ पेटलं बघ. तू काय झालं शहरातला माणूस गावी आला, गावातून थोडा विचार बदलला, श्रेणी बदलली, तुला कोणतरी क्यूट म्हणून पाहतंय, ओळखतंय, हे करतंय, त्यामुळे तू सगळे चलन बदललं. खरंय का खोटं आहे? खरंय. सांग तू जिच्याकडे पाहत होता ती तिसरीकडे पाहत होती. नाही हे खोटे बाबा. सगळ्या पुरी माझ्याकडे बघत होत्या. कसा आता तोंडाने खरं सांगितलं मी. त्याला म्हणतात खरंय का नाही? विषय असा आहे तू क्यूट दिसत होता म्हणून दुसऱ्या पोरी दुसरीकडे पाहताय का? तुझ्याकडे पाहणार ना काय हे तरी तू सांगणार होतोस. ज्या पोरीकडे पाहिलं तिची काय नजर खाली पडत नव्हती. खरंय का खोटं आहे? सगळ्या पोरी तुझ्याकडे पाहत होत्या आणि तू तिसरीकडेच पाहत होता. मी पण सगळीकडे बघत होता. तुझ्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीकडे पाहत होता. खरंय का खोटं आहे? काही एखादी शिक्षिका तुझ्याकडे जर शिकायला आली तुझं मन तिच्या भाऊ होत होतं नव्हतं? नाही खोटा बोलतो खोटं लाभार बोलतो सांगणार नाही. मी सांगतोय का हे स्पष्ट बोलतोय मी. शिक्षिका बघत होतो मी बाबा. बघत नाही मॅडम मग कशाला आपण बोलतो नाही म्हणून तुम्ही फाटका मारला आठवलं तुला 8 तास लागाय तुला वाटत असेल मी हे करेन. बरोबर आहे बाबा. सांग 20 ते 25 मुलीचे तू अकाउंट खोलले त्याच्या प्रेमात पडला सगळी दुनिया केली. नाही जास्त 20-25 जास्त झाला. जास्त खरंय का खोटं आहे? नॉर्मल आहे नॉर्मल. ज्या लग्नात जाशील त्या लग्नात तू इकडे पाय तिकडे पाय भाऊ होत होतास. खरंय का खोटं आहे? नाही ते माझ्याकडे बघून भाऊ होत होते. अरे नाही तुझ्याकडे पाहिलं म्हणून त्या भाऊ होतो हे कसं सांगू शकतो? मग मी पण त्याच्याकडे बघायचो. तो भाऊ होत होता ध्यानात राहू दे. त्याचा काय मिळाला तो फोटोग्राफी करतो म्हणजे तू फोटो काढणार त्यांच्या तुझ्याकडे पाहिलं मग तू त्याच्याकडे पाहायची गरज नव्हती. पण मला वाटायचं भाऊ माझ्याकडे बघत होता. तुझा फोटो पाहण्यासाठी मला मोबाईल आपल्या कॅमेरामध्ये तुझ्या पाहण्या करून तुझ्याकडे येत होत्या. खरंय का खोटं आहे? खरंय ना? एक सांग 25 ते 30 मुली पाहिल्या सगळी दुनिया केली पण जी तुला आवड देत नव्हती त्या मुलीसंग तू प्रेम करून लग्न केलंस. खरंय का खोटं आहे? मला माहित नाही ते भाव देत होती तुला मग मी त्याला पटेल लग्न केला. पण जाऊ दे बिचाऱ्यानं त्याला नाही इलाज होता तुझ्या सारख्या मुलांना मुलगी द्यायचा आणि त्या मुलीचं खूप तुझ्यावर प्रेम होतं. खरंय का खोटं आहे? तिला फक्त तू रात्रंदिवस जरी पाहिलं तर तू स्वप्नामध्ये तू दिसत होता एकदा घरी गेल्यावर. आणि मग माझं नाव पण बघ तुम्ही आता आहे 2026 चालू आहे. 2026 चालू आहे. चांगलं व्हायला चांगलं नाव कमायला लय दिवस लागतील. बघ नाव कमायला 2 दिवसात नाव कमविता येतं का? नाव घालता येतं. चांगलं म्हणलं किती दिवस लागले आतापर्यंत लहानसा मोठा झाला आतापर्यंत तू चांगलं म्हणले पण ज्यावेळेस तू आता तुझं लग्न झालं सगळी दुनिया गेली लग्नाच्या आधी काही पण झालं असते पुढे काही होणार नाही. तू आता तुझ्या प्रेमात पडायला मुली किती पण पडत्या बाई पण पडत पण तू सांगतो तुझा विचार काय बदलू नकोस. घरच्या लक्ष्मीला काय हात मारू नकोस. आता तुझं होणार फंटिंगला नाही खरं आहे ते बोलतोय. पटलं तर हा नाही पटलं तर उठून चल वय बाजूला. हा बाबा मी तुमचं ऐकत नाही विश्वास ठेव किंवा नका ठेवू. बोलायला 2 शब्द माझे स्पष्ट असेल नंतर काय खोटं पिठं काय ऐकून घेतला जाणार नाही. बोलला मी खोटं बोलत नाही. पटलं थांब तू इंग्लंड केल्या ते आपण मित्र आहेत म्हणून केलेस. खरे बाबा महाराजपणे जर सांगायला गेलं खोटं जर बोलला तर 2 कानावर उठून देत असतो. नाही बाबा खरं आहे ना? आता बघ आई वडील तुझ्यावर खूप प्रेम करतात. सगळ्या गोष्टी होतात. बाहेरची मुलगी जर आली तर हे केलं ते केलं सगळ्याला मिळून तू राह व्यवस्थित तुझा संसार होईल सगळं होईल. तर आई वडील सुद्धा तुझं चांगलं नाव घेतात चांगलं नाव लौकिक होतात. पाहुण्यारावळ सुद्धा तुला इज्जत देतात सगळ्यांमध्ये इज्जत देतात. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत सगळ्या व्यवस्थित चालेल सगळ्या गोष्टी होत्या. पण काही तुझ्यावर पैसा पाणी जाणार काही ताणतणाव निर्माण होणार ह्या 1 वर्षामध्ये होणार काही नाही. पण तिथून पुढे तो सरळ सुरळीत होणार. तुमच्या डोक्यावर वजन हलकं होणार आणि तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी नाही केल्या त्या गोष्टी करून तुम्ही घेणार आणि करणार. तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी होणार. तुम्ही हे घेऊ ते घेऊ त्या मनात ज्या राहिलेल्या काही इच्छा आहेत सगळ्या पूर्ण होणार.
त्याच्यामुळे आता काय टेन्शन घेऊ नकोस काय नकोस, पण इतर वेळेच्या नादी लागू नकोस. चालेल. ज्या वेळेस तू नादी लागशील त्यावेळेस तुझं संपूर्ण सेशन करतो विषय कट कर. ह्या गोष्टी तिथून पुढे तो चांगलं होईल, सगळं होईल. थोडंसं पहा मुलगा आणि मुलगी तुला, हो बाबा चालेल. आणि त्याच्यानंतर झाल्यावरती आम्हाला मुलगी झाली तर जिलेबी चार, मुलगा झाला तर पेढे चार, दोन्ही पण तुला 2 ते 3 वर्षाच्या आत मुलं होणं बघ. आणि याच्यावर काही शंका असेल तर विचारून घेऊ मला. भाऊ पोरं झालं लपडे करू का? भाऊ पोरं झाल्यावर लपडा खूप करशील, सगळी दुनिया करशील, पण ती आई तुझ्या लेकराची जर घरात जर आली तर तुला पुढे ठेवा, हे पाहिजेत पडत बघ. हा ते पण बरोबर आहे बाबा तुमचं. बाबा बरोबर नाही, बाबा नेहमी काय नाही साधारण माणूस बोलणार आहे, तोंडावर खरं बोलणार, मागे काय बोलत नाही. खरं आहे. हा, एकदम खरं आहे, खरं आहे.